CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. खाली 40 लाख 50 लाख गाडी सगळ्या हे कसं पार्किंग मधलं कमर्शियल ऍक्टिव्हिटी ते आपण इशारा तर दिला त्याला. बंद करता आवाज नहीं आता. चालू हातोडी का आवाज नहीं आता. एक विनंती. हा आणि का दिलाय ते तेवढं तेच ते थोडक्यात असं इकडे उभा राहा. थोडक्यात द्या फक्त. हो मामा थोडक्यात सर. तुम लोग बोल सोलापूर शहरातील स्क्वेअर मॅजेस्टिक इमारत सध्या महापालिकेने बांधकाम पाडण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. या बिल्डिंगमध्ये या इमारतीमध्ये राहणारे काही लोक आहेत आणि स्वतः मालकाचे मुलगे आहेत, जे मालक आहेत, बिल्डर आहेत. त्यांच्या मुलाचं इथं आपल्याला काय म्हणणं आहे आणि रहिवाशांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. क्या कहना है तुम्हारा? ऑलरेडी अपन पूरा टैक्स भरे हुए. आमिर हमजा ये जो दवाखाना को तोड़ रहे ना, डॉक्टर बागवान का लड़का हूँ. क्या कहना है आपका? ये ऑलरेडी पूरा टैक्स भरे हुए. जब हम गए थे, जब अनधिकृत बांधकाम था तो पहले बोलने का था. ये लोग पैसा कहीं को लिए फिर GST का पैसा भरने लगे, सब भरे. अभी का जो चालू उतारा है वो भी भरे, हर इस पे भरे. तो अभी कोर्ट से जब स्टे ऑर्डर ला रहे उसके पहले इन्होंने ये कर रहे, गिरा रहे. तो ये गलत है ना ये चीज. तो ये भरे क्यों है कॉर्पोरेशन वाले? अभी कॉर्पोरेशन को हमको जवाब देना पड़ेगा, कॉर्पोरेशन को पैसा देना पड़ेगा इस चीज का. नुकसान भरपाई देना पड़ेगा. तुम्हारा नाम क्या है? मेरा नाम समीर बागवान है. 602
602 हमारा है, बट नीचे का जो गाला है वो भी हमारा है, ऊपर फ्लैट भी है, ऊपर नीचे गाला भी है। हाँ, अभी क्या इसके कहना अंदर क्या कहना है कि प्रॉपर्टी टैक्स वगैरह हम लोग सब क्लियर है हमारा। अभी इन्होंने हमारे से प्रॉपर्टी कार्ड बना के लिए सब लिए, जब तक ये सब डॉक्यूमेंट बन रहे थे तब तो पैसा इजीली ले रहे थे, गवर्नमेंट इजीली वो सब एक्सेप्ट कर रहा था। अब जब हमारे को कुछ अपील करना है तो वहाँ पे कुछ भी हमारी दखल नहीं लिए जा रही अच्छा, है। मेरे को एक बोलो, बिल्डर में इसमें कुछ गलती आपके साथ की है, कुछ गलती लगती है क्या बिल्डर की तरफ से? बिल्डर की तरफ से हम क्या देखे कि लेआउट का जो नक्शा है, जो खरीदी खत करते इस टाइम पर जो कोई भी डॉक्यूमेंट्स है, ये डॉक्यूमेंट जो है ना महानगर पालिका वाले जब ये लेते, नोंदी लेते, तब ये सब चेक कर ही लेते। तो उनके अधिकृत जो सया है अधिकारियों के वगैरह जो भी है बिल्डिंग लेआउट वगैरह, अभी जब हम लिए तो हमारे को जो वापर परवाना मिला ये भी महानगर पालिका के थ्रू ही मिला है, ये क्या दूसरा थर्ड पर्सन आके नहीं दिया है। पर परवाना मिला है? हाँ, ऑक्यूपेशन सर्टिफिकेट मिला है? ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट मिला है, हमारे सबके बैंक लोन है। नियरली हमारे 16 फ्लैट्स में से 10 फ्लैट ऐसे हैं कि जिनका बैंक लोन है, और वो बैंक लोन वालों को जब इन्होंने सर्वे किया तो सब क्लियरेंस महानगर पालिका और इधर से सब तरफ से मिला है, अभी प्रॉपर्टी मेरे कार्ड को इश्यू बोलो, हुआ है। आप ऊपर रहते, रूल्स क्या है गवर्नमेंट के कि आपको ऑक्यूपेशन से सर्टिफिकेट, सुनो मेरी बात, और जो बिल्डिंग बनती है उसका कन्वेंस डीड होना जरूरी है। Yes. बिल्डर ने कन्वेंस डीड करके दिया है? Yes. कन्वेंस डीड है आपका? Yes. दिखाओ कन्वेंस डीड। पहा, महत्वाचं इमारती बांधकाम पाडकाम होत असतो, बेकायदेशीर इमारती असतात सोलापुरात। सोलापूरच्या नागरिकांना मी एक माहिती देऊ इच्छितो, आपण आपल्या कष्टाच्या पैशातून एवढ्या मोठ्या घरं फ्लॅट वगैरे खरेदी करत असता, सगळ्यात पहिला कंप्लेशन सर्टिफिकेट, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कन्व्हेन्स डीड लक्षात ठेवा। कन्व्हेन्स डीड जोपर्यंत तुमच्याकडे बिल्डरकडून मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या बिल्डिंगचे किंवा त्या इमारतीचे मालक, त्या फ्लॅटचे मालक अधिकृतपणा नसतो। अनेक बिल्डर अशाच पद्धतीने फसवणूक करत असल्याचं सोलापूर शहरातच नव्हे महाराष्ट्रात बघायला मिळत आहे। कन्व्हेन्स डीड ही तुमच्याकडे जोपर्यंत नसते तोपर्यंत तुम्ही त्या फ्लॅटचे अधिकृतपणे मालक नसतात असा कायदा सांगतो। तसेच आणखीन एक कायदा आहे अपार्टमेंट आणि सोसायटी ऍक्ट, त्यानुसार कन्व्हेन्स डीड तर असायलाच हवे, सोबतच बिल्डरनं ती सोसायटी किंवा अपार्टमेंट तुमच्या नावाने ट्रान्सफर करणे देखील गरजेचं असतंय असा कायदा सांगत असतो। ते जर तुमच्याकडे असेल तर महापालिका ते बांधकाम पाडू शकत नाही। आता यांच्याकडचा पण कन्व्हेन्स डीड आहे असं ते म्हणतायत, ते आहे का नाही पाहूया आपण। प्रॉपर्टी कार्ड नाही, प्रॉपर्टी कार्ड हे बघा, लक्षात ठेवा, प्रॉपर्टी कार्ड असो किंवा टॅक्स पावती असो, हा मालकांना अधिकारी सिद्ध करत नाही असा कोर्टाचा निकाल आहे। तुमच्याकडे टॅक्स पावती, महापालिकेचं प्रॉपर्टी कार्ड शासनाचं आणि लाईट मीटर जरी असेल तर तुम्ही मालक असू शकत नाही असा कोर्टाचा आदेश आहे। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कन्व्हेन्स डीड, लक्षात ठेवा, कन्व्हेन्स डीड असणं गरजेचं आहे, तोपर्यंत तुम्ही मालक नसता। अहो, महापालिका म्हणते की रस्त्यावर, कोर्ट सुद्धा म्हणते रस्त्यावर असलेला अनधिकृत खोका याला सुद्धा लाईट मीटर मिळतो, याला सुद्धा टॅक्स पावती होते, मग त्या जागेचा मालक तो नसतो असं कोर्टाचं म्हणणं आहे। कन्व्हेन्स डीड लक्षात ठेवा सोलापूरकरांनो, ते प्रत्येकाने आपल्या जवळ घेणं गरजेचं आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या त्या फ्लॅटचे मालक असू शकत नाही असं प्रॉपर्टी कार्ड आणि जो सोसायटी ऍक्ट आहे आणि जो अपार्टमेंट ऍक्ट आहे हे दोन ऍक्ट वेगवेगळे आहेत। त्याच्यानुसार जोपर्यंत कन्व्हेन्स डीड होत नाही तोपर्यंत तुम्ही अधिकृत मालक नाही असा कायदा सांगतो। कन्व्हिनियन्स डीड असल्याशिवाय प्रॉपर्टी कार्ड पण तयार होत नाही। प्रॉपर्टी कार्ड विदाउट कन्व्हेन्स डीड तयार होतो सर। तुमच्याकडे कन्व्हेन्स डीड आहे का? नाही है। कन्व्हेन्स डीड, वापर परवाना वेगळा, कन्व्हेन्स डीड, हा लक्षात ठेवा, कन्व्हेन्स डीड नसल्यामुळेच हे बांधकाम करण्यात येत आहे। बिल्डर लोक अनेकांना अशाच पद्धतीने फसवत असल्याची माहिती, मी या इमारतीबद्दल बोलत नाहीये, परंतु अनेक ठिकाणी महाराष्ट्रात, त्यासाठीच रेरा म्हणून महाराष्ट्राने कायदा काढलेला आहे, रेरा रजिस्टर्ड इमारती असणं गरजेचं आहे। अहो, तुम्ही तुमच्या कष्टाचा पैसा, आपल्याला राहण्याची गरज आहे म्हणून अशा पद्धतीने बेकायदेशीर इमारतीमध्ये घेत असता इमारती, त्यामुळेच तुमच्या इमारती आणि फ्लॅट अशा पद्धतीने भविष्यात पाडण्यात येऊ शकतं, एवढं लक्षात घ्या। अभी तुम आगे क्या करने वाले हैं? ऑलरेडी हम कोर्ट में उसका ये कन्व्हेन्स डीड, अच्छा, ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे, कन्व्हेन्स डीड नाही आहे। आता आम्ही ऑलरेडी हे अपीलला टाकलेलं आहे, तर आज त्याचं हिअरिंग आहे, त्यांना आम्ही थोडासा वेळ मागत होतो, मुदत मागत होतो, तर त्याच्यासाठी ते लोक थांबले नाही आहेत की ऑलरेडी वकील कोर्टामध्ये थांबलेले आहेत की जे हिअरिंग चालू आहे तेवढं पण आम्ही त्यांना थोडासा वेळ मागितला की बाबा आम्हाला एक अर्धा तास द्या की जेणेकरून आम्ही तिकडचं काय होतं त्याच्यानंतर तुम्ही पाडकाम करा, आम्ही त्याच्याबद्दल तुमच्या अडथळा निर्माण करत नाही। तर त्या हिशोबाने जर बनलं ते लोक वेटिंग करायला तयार नाहीत, आम्हाला आदेश आहेत, हे आहेत, ते आहेत। 16 फ्लॅट आहेत, त्यांना सगळ्यांना सगळे नोटीस दिली आहे का? सगळ्यांना नोटीस दिली। अच्छा, खाली गेलेत का रूम का कोण अजून भी अजून नाही, यांचं अजून कोर्टात चालू आहे ना। मेरा क्वेश्चन एक ये है
जब कंस्ट्रक्शन हो गया या फर्स्ट फ्लोर या ग्राउंड फ्लोर का काम चल रहा था, यहाँ पे महानगर पालिका की क्या जिम्मेदारी है? आने के बाद वो चेक कर सकते ना कि यार ये बिल्डर इस हिसाब से, हमारे हिसाब से, और जो प्लान उसने कंप्लीशन का सर्टिफिकेट है वो कंप्लीट किया था उस हिसाब से बांधकाम कर रहा है कि नहीं कर रहा है? क्या 8 फ्लोर बनने के बाद वो आएंगे तोड़ने के लिए? तो ऐसा हुआ नहीं है. अगर वो ऐसा होता है तो सांगा, तुम्ही बिल्डरला का दोषी ठरवतात का नाही? बिल्डरच्या बाबतीत तुम्ही का तुमचा म्हणणं? कारपोरेशन की बहुत बड़ी चूक है. कारपोरेशन की बहुत बड़ी चूक है. मोहसिन साहब किधर है? नहीं, पैसा लेते टाइम कॉर्पोरेशन समजता नाही. नहीं, मेरा क्या पूछना है, बिल्डर का असं नाही, बिल्डरचं पण याच्यात दोषी आहे का असं वाटत नाही? अभी कॉर्पोरेशन के ये किधर गए? दोषी ठरवल्याचं समोर आलेलं आहे. हाँ. फ्लॅट धारक दोषी नाही असं कोर्ट सांगतो. नाही, आप ऑनलाईन बोलू ना. नहीं बोलना. ठीक आहे, बोलू नका तुम्ही, थांबा तिकडे. तो कारपोरेशन की भी जिम्मेदारी बहुत बड़ी है, क्योंकि जो नॉर्मल पब्लिक है उसको इसके बारे में उतना पता नहीं जिम्मेदारी है. नहीं बिल्डर की भी जिम्मेदारी है, दोनों की जिम्मेदारी है. तो दोनों की जिम्मेदारी अगर प्रॉपर रहेंगे तो इस तरह नॉर्मल पब्लिक को फेस करना नहीं पड़ेगा. हम हमारा ट्रस्ट कारपोरेशन पर एज ए नागरिक, बिल्डर जर व्यवस्थित प्रशासनावर नियमात इमारत बांधली असती तर आज इथं महापालिका आलीच नसती. एवढं मान्य करता का? नहीं करता. गलती है महानगर पालिका की. पैसा खा के करे ये सब. पैसा खा के करे सब. टाइमिंग करना चाहिए था. महानगर पालिका की गलती है. फ्लॅट ये हमारा ही अब्बा का हमारा गाला गाला होणार आहे. बघा, एकंदरीत इथं पाहता सर्व बाजूनं इथं बिल्डरऐवजी हे लोक जे आहेत फ्लॅट धारक ते महापालिका दोषी ठरतात. कारण की ज्यावेळेला बांधकाम सुरू झालं, महापालिकेने बांधकाम परवाना दिला, त्यावेळेला टप्प्याटप्प्यानं जे काही त्याची प्रोसेस असते टप्प्याटप्प्याने बांधकाम नियमानुसार होत आहे का नाही ते बांधकाम नियमानुसार होत असल्याचं त्याच वेळेला जर त्यांच्या निदर्शनास आलं असतं आणि जर बांधकाम चुकीचं होत आहे त्यांनी दाखवलं असतं तर त्यावेळेलाच बांधकाम थांबवलं असतं आणि या लोकांची घरं आज जे किंवा खाली जे गाळ्या पाडतायत ते पाडकाम झालं नसतं असं नागरिकांचं म्हणणं आहे. एकंदरीत पाहता कोर्ट यांचं स्टे ऑर्डर आणण्यासाठी त्यांचे वकील जे आहेत ते कोर्टात दाखल आहेत, पण त्याआधीच महापालिकेने बांधकाम पाडकामाची ही मोहीम हाती घेतल्याचं सुद्धा यांचं सांगणं आहे आणि सध्या कोर्टात त्यांचे वकील थांबलेले आहेत. असे असताना महापालिका सुद्धा गडबड करत असल्याचं एकंदरीत यांचं म्हणणं आहे. लोकप्रधानसाठी अकबर बागवान, जहूर सय्यद सह मी इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन, सोलापूर.